इंग्रजीचा पुरस्कार मग हिंदीचा तिरस्कार का? नव्या GR मध्ये हिंदी अनिवार्य नाही, कोणतीही तिसरी भाषा भारतीय भाषा असावी, फडणवीसांकडून स्पष्ट. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ, मोदी शहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, हिंदी भाषा शाळेत कशी शिकवली जाते बघूच, राज ठाकरेंचा इशारा. पहिली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार, शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर. तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकवण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक. शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती कशाला? हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून आम्ही केंद्रात प्रश्न विचारणार, संजय राऊतांची माहिती. तर नव्या आदेशात हिंदी अनिवार्य हा शब्द कुठे आहे? हुसेनचा सवाल. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसेही आक्रमक, हिंदी भाषेचं पुस्तक जाळत मनसेकडून निषेध व्यक्त. भाजपबरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवारांकडून ब्रेक. तर माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती आणि आजही नाही, पवारांचं विधान. माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादींमध्ये फिसकटलं, ऐनवेळी चर्चा फिसकटल्यामुळे दादांकडून उमेदवार जाहीर. दादांकडून आत्ताच अशी भूमिका, निष्ठावंतांचं काय होणार? पवारांचं मत असल्याची सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विषय आता शरद पवारांनी संपवला, राष्ट्रवादी एकत्र येण्यावर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, उद्या उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन, महाविकास आघाडीतील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार, महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठांची माहिती. आमचं आता नाशिक महापालिकेवर लक्ष, भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार, भाजप प्रवेशानंतर सुधाकर बडगुजरांचा दावा. पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती, नरेंद्र भोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार. तर जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही, निधीसाठी आलेल्या फाईल्सवर मी सही केली नाही, विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया. जालिंदर सुपेकरांची सखोल चौकशी करा, मालमत्तेसंदर्भात ईडी सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, सुरेश धसांची मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी. धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींचं फोटोशूट, 51व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित, मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यातही चर्चा. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, भारत आता दहशतवादाला युद्ध म्हणूनच पाहतो, मोदींनी ट्रम्प यांना फोनवर सांगितलं, विक्रम मिस्त्री यांची माहिती. तर मोदींकडून ट्रम्प यांना भारतात. छत्रपती संभाजीनगरमधून संत एकनाथ महाराज पालखीचं प्रस्थान, तर पुण्यातनं सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात वारकरी तल्लीन. इस्रायलसोबत युद्ध सुरूच, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणची अधिकृत घोषणा, अमेरिकेचे फायटर जेट इराणच्या दिशेने उडाले. इराण इस्रायल युद्धामध्ये अमेरिका आता उडी घेण्याच्या तयारीत. मोसमी वारे राज्यभर सक्रिय, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यात मुसळधारेचा इशारा. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. कसोटी सामना 4 दिवसांचा होणार, आयसीसीचे संकेत. मात्र भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे 3 बलाढ्य संघ 5 दिवसांचे कसोटी सामने खेळणार. WTC 2027 ते 29 साठी आयसीसीचे चेअरमन जय शहा यांचा प्रस्ताव.